च्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये होतोय। जल्पेश भोईर जीटीसी यांच्या माध्यमातून हा सन्मान इथे केला जाईल। पप्प्या काटे इथे उपस्थित आहेत, आपलाही सन्मान इथे केला जाईल। या आपलाही सहर्ष स्वागत। यानंतर समीरजी मात्रे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल। समीरजी आपलंही सहर्ष स्वागत आहे TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग च्या शानदार पर्वामध्ये। आणि यानंतर हनुमानजी मात्रे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जाईल। हनुमान मात्रे यांचा सन्मान जल्पेश भोईर यांच्या उपस्थितीमध्ये केला जाईल। आमच्या मुख्य व्यासपीठावर होतो आणि तिथे सामन्याला देखील सुरुवात झाली। पहिला चेंडू निर्धाव टाकलाय गोलंदाज पवनने। धन्यवाद हनुमान मात्रे साहेब, आपण इथे उपस्थित झाला। जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये। इट्स ओ टू कॉम बॉक्स। थँक्यू सो मच कुणाल सर। मॅचकडे वळूया। वाईड यॉर्कर टाकण्याचा प्लॅन इथे पवनचा दिसतोय, बट दिशा आता खराब आहे। अतिरिक्त रन नक्कीच मिळेल। धावफलक आता 1 वरती आपल्याला पाहायला मिळतो। 68चा टार्गेट या क्लायमॅटमध्ये सेट केला बिकॉज सचिन भोईर बरसला होता पहिल्या सत्रामध्ये। 40 धावांची एक झुंजार इनिंग आपल्याला पाहायला मिळाली। फुल लेन टाकला, उडवला, मिड ऑफला बीट केले, लॉंग ऑफला तुषार धावतोय आणि बॉलही फील्ड करेल। फिल्डिंग चांगली, फिल्डिंग चांगली, फिल्डिंग महत्वाची ठरणार आहे या सामन्यामध्ये। 68चा चेज आहे, 2 धावा नक्कीच मिळतील शाहिदला। शाहिद आणि त्याचा समवेत तुषार ओपनिंगसाठी आलेत। स्टार्टही मॅटर करेल कारण चेज इतका सोपा जाणार नाहीये। मागील सामन्यामध्ये आपण 52 डिफेंड होताना पाहिल्या, या मॅचमध्ये तर 68चा टार्गेट आहे। राऊंड द विकेट, नेक्स्ट बॉल ऑन साइडला खेळायचं होतं, बॅटचा टो एंडला लागला, प्रॉपर संपर्क नाहीये। डीप मिड विकेटला फिल्डर आता वेगाने येत आहेत। 1च धाव मिळेल, चांगला थ्रोही येतोय। पकलं षटक, प्रयत्न तर केले जात आहेत मोठ्या फटक्यांसाठी, बट आतापर्यंत मोठे फटके खेळण्यामध्ये यश मिळालं नाहीये। कारण गोलंदाजी चांगली होते। पहिल्या ओव्हरच्या दरम्यान 3 बॉल टाकलेत, त्याच्यामध्ये पहिला डॉट बॉल होता, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर डबल आणि एक सिंगल आली आहे। शाहिद हा खेळाडू सध्या खेळत असताना ठाणे आयकॉन म्हणून, आणि दुसऱ्या बाजूला तुषार आलाय। तुषार आणि यावेळेसही पाहावं लागेल, अंपायर्स वळतात। आता ही दिशा खराब आहे कारण जर आपण कुणाल सर पाहिलं तर एक फिल्डर अगदी आपल्याला कव्हर आणि लॉंग ऑफचा मधोमध तुषार शेळके पाहायला मिळतात। त्या अनुसरून इथे बॉलिंग केली जाते, बट कुठेतरी लाईन मध्ये मिस्टेक होत आहेत। समोरच्या दिशेने फटका मिड ऑन इनफिल्ड मध्ये, त्याचा फायदा इथे घेतला बॅटर तुषारने। बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे, चौकार। इथे पाहायला मिळाला, चौकार आलाय तुषारला। आता स्विच हिट खेळायचं होतं, बट पवनने प्लॅन चेंज केला नाहीये। बाउंड्री जरूर आली, बट पुन्हा एकदा वाईड यॉर्कर साठी अटेम्प्ट आणि यावेळेस एक्झिक्युशन प्रॉपर। हा चांगला टप्पा होता, त्याच्या अगोदर हा चांगला पिकअप शॉट, 4 धावा मिळाल्या, 4 धावा वसूल केल्या आणि त्यानंतर कमबॅक। इनर एज प्लेड ऑन, सफलता इथे मिळेल। बाउंड्री आली, बट त्यात नंतर पवन खेनेचा कमबॅक धक्का पगला।
धडा घेत असताना मिडल अँड ऑफ स्टिकवर धडकलाय जाऊन आणि शेवटच्या बॉलवर पवन केनेला विकेट मिळाली आहे. पवन बॅटिंगमध्ये संघर्ष सुरू होता, परंतु गोलंदाजीमध्ये बरोबर गोलंदाजी त्याने केली आहे, परंतु जास्त वेगाने बॅट फिरली होती तुषार रणदिवेची आणि त्याचमुळे तो सापडलाय पवनच्या विकेटच्या खात्यात असं म्हणायला हरकत नाही. बॅटच्या एकदम टो एंडला आतमध्ये लागला आणि त्यानंतर जशी विकेट मिळाली, पवन केनेचा जल्लोष विकेटचं सेलिब्रेशन करत असताना, कारण त्याच्याविरुद्ध एक चौकार आला होता. विकेट आली आहे. पहिले षटक संपलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा, एक फलंदाज बाद. 68 डिफेंड करत असताना मी म्हणेन की चांगली सुरुवात आहे चॅलेंज स्पोर्ट्ससाठी, कारण 9 धावा खर्च झाला, एक विकेटही मिळाली. क्रमांक 3 वरती न्यू बॅटर मयूर आलाय बॅटिंग करण्याकरिता. कुठेतरी शाहिद शेख वरती जिम्मेदारी इथे वाढली आहे, कारण जर आपण पाकलं इक्वेशनचा विचार केला, येत्या 5 षटकांमध्ये अजूनही 59 बनवायचं आणि त्यासाठी मी म्हणेन की शाहिदची बॅट चालणं या मॅचमध्ये महत्त्वाचं आहे टीम वाशी इंडियन्ससाठी. सेकंड ओव्हर बॉलर तयार होतोय या दुसऱ्या षटकामध्ये. केतन येतोय, केतन पाटील ओव्हर द विकेट येतोय. पहिलाच बॉल केतनचा, बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर नाही येत, दूरवरनं लॉंग ऑन वरनं फिल्डर आलेत बॉल फील्ड करण्याकरिता. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. एकंदरीत फसवलंच होतं शाहिदला. स्कोर कार्ड 2 धाव्यांच्या साह्याने आता पुढे जातोय. 11 वरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. शाहिदच्या माइंडमध्ये देखील या गोष्टी सुरू असतील की रिक्वायर रेट आता पुढे चाललाय, त्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी ते बाउंड्रीज येणं आवश्यक आहे. फुल लेंथ आहे, सन्मान देण्यास भाग पाडलं. खडतर प्रश्न विचारला होता ज्याचं उत्तरच नव्हतं शाहिदकडे. हो, चांगली गोलंदाजी. चॅलेंज स्पोर्ट्स चॅलेंज निर्माण करणारच आहे, कारण आपण पाहतोय MCA चे मेंबर देखील आहेत. जय पाटील आणि मयूर पाटील आणि विलासर पाटील यांचा हा संघ आहे, त्यामुळे चर्चा राहिली आहे चॅलेंज स्पोर्ट्सची. नुकत्याच MCAच्या निवडणुका देखील संपन्न झाल्या. मुंबई क्रिकेट संघटनेच्या बाबतीत मी सध्या चर्चा करतोय. टीमची धावसंख्या 11ला 1. हा फटका उडवलाय बट मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये, काऊ कॉर्नरचे फिल्डर आले डाऊन दी बॉल आणि मिस्टेक होणार नाहीये. आणखीन एक इम्पॉर्टंट विकेट. शाहिद शेखला डगआउटची दिशा इथे दाखवली आहे केतनने. स्पोर्ट्सने कारण विकेट घेतली आहे शाहिद शेखची, जो भन्नाट फॉर्म मध्ये होता. वाशी इंडियन्स कडून पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी या खेळाडूने केली होती. त्याचा अडसर दूर केला या ओव्हरमध्ये केतन पाटीलने. केतन पाटीलला बॉल फिरवण्यासाठी जाणला जातो. नवीन फलंदाज मैदानामध्ये कल्पेश आलाय, परंतु सध्या आपण पाहिले 11ला 2 अशी परिस्थिती आहे. केतनच्या खात्यामध्ये विकेट आली, शाहिद परतलाय. चॅलेंज स्पोर्ट्स विलासर पाटील साहेबांचा हा संघ आहे. मयुरेश पाटील, जय पाटील हे नेहमीच चर्चेमधलं व्यक्तिमत्व राहिलेले आहेत भिवंडीच्या क्रिकेटमध्ये आणि त्यातल्या त्यात MCA मध्ये देखील. मुंबई क्रिकेट संघटनेच्या बाबतीत मी मगाशी चर्चा केली होती. अजिंक्य नाईक परत एक वेळा अध्यक्ष झालेले आहेत MCA चे, आणि त्यामुळे परत एक वेळा मुंबई T20 लीग सारखी मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला नक्की पाहायला मिळेल. अनेक खेळाडूंना, तळागाळातल्या खेळाडूंना ते हक्काचं व्यासपीठ तिथेही मिळत असतं लेदर बॉल क्रिकेटमध्ये. परंतु सध्या आपण केतन पाटीलची गोलंदाजी अनुभवतोय, जिथे मोठे धक्के दिलेत. प्रितेश पाटील जो टीमचा कॅप्टन आहे दापोडे गावचा, तो खूप चांगल्या ॲक्शनमध्ये दिसला या महत्त्वाच्या मॅचमध्ये. त्याने स्वतःवर सगळ्यात मोठी सांघिक जबाबदारी घेतली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. 11 धावा, 2 फलंदाज बाद. सुरुवात कमकुवत आहे, कारण 2 मोठे धक्के अगदी स्टार्ट ऑफ द इनिंग लागलेत. कारण जो उल्लेख मी याआधीही केला होता की शाहिदची बॅट चालणं महत्वाचं होतं, बट शाहिदलाही डगआउटमध्ये पाठवलं. आता राऊंड द विकेट येतोय केतन. फुल टॉस उडवलाय बॉल, बॉल हवेमध्ये आहे, फिल्डरही आहेत आणि फक्त पाहतच राहतील. उद्योजक
सन्माननीय मनीषजी पाटील साहेब यांचंही शुभ आगमन झालेलं आहे. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत आहे ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2025 मध्ये. फटका लाजवाब आला, कुठेतरी दबाव बनवला होता केतनने या ओव्हरमध्ये, पण तो प्रेशर रिलीज करणारा हा स्ट्रोक होता. स्कोर कार्ड आता 17 वरती जाऊन पोहोचला. प्लेन मिस, गती कमी केली होती, त्याचाच कुठेतरी बेनिफिट इथे मिळतोय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय. षटकारानंतर कमबॅकही आहे. हे षटक जर आपण पाहिलं तर बघा, सिक्सर जरूर आलाय, बट तरी सुद्धा फक्त 8च धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलेले आहेत. ती महत्वाची गोष्ट राहिली. थांबलाय केतन. रनवे रिदम मध्ये थोडा अडथळा इथे येतोय. सामनाही महत्वाचा. याआधी आपण एक नेल बायटिंग फिनिश वाली मॅच पाहिली. नो बॉलही तिथे पडला होता, बट ॲट दी एंड जागृती स्पोर्ट्सने तिथे बाजी मारली. आणि इथेही असं वाटतं की कुठेतरी जर चांगला परफॉर्मन्स बॅटर्सच्या माध्यमातून इथे या सेकंड इनिंगमध्ये आला तर हाही सामना कदाचित चांगला पाहायला मिळू शकतोय. बॅकफुटवरती जाऊन खेळायचं होतं. फिल्डर आके डीपमध्ये कव्हरला बॉल फील्ड करतात. सिंगलच मिळेल, त्यापेक्षा जास्त मिळणारही नाही. या षटकार जरूर आला, बट त्यानंतर केतनचा कमबॅकही राखला आणि अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळही समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक जर आपण पाहिलं, 18 धावा धावफलकावरती आहे. धक्के लागले 2 टीम वाशी इंडियन्स आणि रिमेनिंग येत्या 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्याकरिता अजूनही आवश्यकता आहे 50 धाव्यांची. चांगलं टार्गेट आहे. 4 ओव्हरमध्ये 50 धावा आणि त्याचमुळे टीम हडल सध्या तिथे पाहायला मिळते. प्रितेश विचारतोय पुढे कशी गोलंदाजी होईल, तो कॅच होता का, तो झाला असता का, आणि पवनने सांगितलं की नक्कीच तो क्लिअर करणारा षटकार होता. आणि ती चर्चा झाल्यानंतर 3ऱ्या ओव्हरमध्ये पवनला परत एक वेळा गोलंदाजी द्यायची का, याच्यासाठी ते डिस्कशन असावं हे टीम हडलमध्ये सध्या पाहायला मिळते. शेवटी ते डिस्कशन झाल्यानंतर प्रितेशने काहीतरी निर्णय घेतलेला असावा. हेच तर खरं क्रिकेट आहे. जय पाटील आणि मयूर पाटील यांचा संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय. मी मगाशी विलासराव पाटील साहेबांचा उल्लेख केला. नेहमीच एक वेगळं पण त्यांच्या स्पर्धेचं टिकून राहिलंय. भिवंडीचा विचार केला तर मग प्रतिभा विलास एव्हन ट्रॉफी असेल, महापौर स्पर्धा असेल, आणि पहिल्यांदा 2016 मध्ये ज्यावेळेला मी ती स्पर्धा कव्हर केली होती ॲज अ कॉमेंटेटर, खरोखर एक वेगळ्या लेवलची स्पर्धा ते दरवर्षी किंवा महापौर पदावर असताना देखील त्यांच्या माध्यमातून अप्रतिम अशा स्पर्धा झालेल्या आहेत. 18 धावा झाल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 विकेट्स गमावलेल्या आहेत आणि आता या मॅचची कहाणी अशी आहे, येणारे बॉल शिल्लक आहेत. सामना जिंकण्यासाठी 24 आणि धावा करायचे आहेत 50. दुसऱ्या बाजूला नंदकुमार बोर आणि संजय चौगले यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. वाशी इंडियन्स हा देखील ताकदीचा संघ आहे जो नवी मुंबईला बिलॉंग करतायत आणि सध्या आपण पाहतोय हे जे बॅटल आहे हे चांगलं रंगेल. रोहित आचार्य गोलंदाजीसाठी. रोहित आलाय 3rd ओव्हरसाठी. चॅलेंज स्पोर्ट्सने खऱ्या अर्थाने फार मोठे चॅलेंजेस आता उभेही केलेत, कारण कुठेतरी 68चा टार्गेट आपण याआधीही उल्लेख केला की इझी जाणार नाही आहे. त्यातल्या त्यात पहिली 2 षटकं, पॉवर प्लेची षटकं, फक्त 18 धावा कन्सीड झाल्या आणि 2 इम्पॉर्टंट विकेटही त्या ओव्हर्समध्ये आले. रोहितचा पहिलाच बॉल पाहावा लागेल. एक्झॅक्टली लाईन कोणती आहे, दिशा खराब आहे, अतिरिक्त रन इथे मिळेल. धावफलक या एक्स्ट्रा रनच्या साह्याने आता स्कोर कार्ड 19 वरती जाऊन पोहोचला. चॅलेंज स्पोर्ट सध्याचा घडीला मजबूत स्थितीमध्ये या मॅचमध्ये. बॅकअप लेन डिलिव्हरी दरम्यान इथेही टाकण्यात आली, बट आताही दिशा खराब आहे. कुठेतरी जर प्रमाणे फील्ड प्लेसमेंट लावण्यात आलेले आहेत. काऊ कॉर्नर डीप मध्ये पाहायला मिळतो. डीप स्क्वेअरले गेली आहे. लॉंग ऑनला पवन स्वतः आहेत, बट कुठेतरी लाईन आणि लेंथ मध्ये इथे मिस्टेक्स होत आहेत. 2 अतिरिक्त आतापर्यंत या ओव्हरमध्ये. स्कोर कार्ड 20 वरती जाऊन पोहोचला. अजूनही 48 धावा करायच्या आहेत. प्लेन मिस, येतोय डॉट. हाच तर प्रयत्न सुरू आहे रोहितचा. कटर भरपूर चांगल्या पद्धतीने टाकतात. याआधी आपण पाहिलं की कुठेतरी लेंथ चांगली होती, बट लाईनमध्ये मिस्टेक झाला. तिथे 2 वाईड आले, बट या बॉलवरती लेंथही चांगली आहे, लाईनही चांगली आहे. डॉट बॉल येतोय. आणि जर आपण कल्पेशचा विचार केला, त्याचाही माइंडसेट क्लिअर आहे की मोठ्या फटक्यांसाठीच जायचं, कारण रन्स अजूनही भरपूर हवे आहेत. पुलचा फटका, बट चेंडू फक्त उंच गेला. फिल्डर येतात वेगाने आणि कॅच ड्रॉप प्रतीक होता. खऱ्या अर्थाने एक चांगला फिल्डर आहे, बट इथे ही संधी त्यानेही गमावली.
2 धावा आल्यात. प्रतीक विषय डीप मध्ये फिल्डर होता आणि भरपूर अंतर त्याने कापलं. बॉल पर्यंत पोहोचलाय होता आणि पोहोचल्यानंतर मग तो सोपाही होता झेल असं म्हणायला हरकत नाहीये, कारण तुमच्या हाताला बॉल लागून पडलाय आणि रिक्वायर रन रेट आता वाढलाय. 12च्या वर तो गेलाय. 12.5च्या सरासरीने आता धावा कराव्या लागणार आहेत. रोहित आचार्य पहिले 2 वाईट बॉल टाकलेत आणि त्याच्यानंतर त्या 2 धावा आल्यात. म्हणजे 2 बॉलमध्ये आतापर्यंत 4 धावा त्याने खर्च केल्यात. करंट रन रेटचा जर विचार केला तर तो जवळपास 10 आहे, परंतु अजूनही तुम्हाला वेग त्याच्यामध्ये पकडणं गरजेचं आहे, अन्यथा हे लक्ष तुमच्यासाठी कठीण होईल. वेग पकडावा लागेल. मोठी फटकी येणे ते महत्वाचं झालंय. नेक्स्ट बॉल प्लेन मिस आणि खिनिक डॉट बॉल. आणि कुठेतरी आता आपण असं म्हणूया की प्रॉपर लाईन आणि लेंथ वरती बॉलिंग होत आहे. 2 वाईट जरूर पडले, पण त्यात नंतर इम्प्रूव्हमेंट चांगली आहे. रोहित आचार्यला माहिती आहे ऑन साईडला लगातार खेळतोय बॅटर आणि त्याचमुळे पकडून टाकलेला ऑफ ब्रेक पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघाला. लेफ्टी बॅटरसाठी हा लेग कटर होता. इनसाइड आउट उडवलाय बॉल हवेमध्ये आहे आणि हा बॉल प्रयत्नही चांगले केलेत आणि अखेर तुषार शेळके होते त्या रिजन मध्ये. प्रयत्न भरपूर चांगले राखले तुषारचे, बट एक्झॅक्टली घडलं की हा प्रश्न नक्कीच असेल. सेफली बॉल फील्ड केला तुषारने. प्रयत्न भरपूर चांगले राखले तुषारचे. एकंदरीत असं वाटलं की बाउंड्री लाईनला क्लिअर केले की काय, बट तुषार लाजवाब एफर्ट. रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. बाउंड्री चेक केली जाईल की हा बॉल सेफली फील्ड केलाय की नाही, कारण थोडं फंबल झालं होतं तिथे. तर तेच पाकलं जाईल की सेफली फील्ड झालाय की नाही. चेक केलं जात आहे. पाच रन वाचवलेले आहेत. एकच धाव इथे घेतली आहे फलंदाजाने, त्यामुळे टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 23. अप्रतिम फिल्डिंग राखली. याआधी आपण पाहिलं होतं की लॉंग ऑफ वर ते चांगली फिल्डिंग केली होती पहिल्या षटकामध्ये. त्यात नंतर त्या थर्ड ओव्हरमध्ये ऑलमोस्ट असं वाटलं की इथे जास्तीत जास्त धावा मिळू शकतात, बट तुषार शेळके यावेळेसही चांगली फिल्डिंग. 5 धावा या क्षणाला आपल्या टीमसाठी तुषारने वाचवलेल्या आहेत. हे षटकही चांगलेच चाललंय. 2 वाईट जरूर आले, बट त्यात नंतर रोहितनेही चांगली बॉलिंग केली आहे. लेट कटचा फटका, गॅप मध्ये फटका, फिल्डरसाठी चेज. फिल्डर आणि बॉल मध्ये रेस तर सुरू आहे, बट बॉल जिंकेल, फिल्डर हरतील, मिळतील धावा 4 चौकार.
बॉल क्रिकेटमध्ये शक्ती प्रदर्शन तर नेहमीच आपण पाहत असतो, बट इथे नजाकत पाहायला मिळाली. बॉलरचा गतीचा वापर केला, गली आणि पॉइंटचा अगदी मधोमध हा बॉल काढलाय. चौकार येतोय आणि असे फटके सातत्याने हवेत. 4 धाब्यांच्या साह्याने स्कोर का 27. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये. यावेळेस इनसाइड आउटचा फटका, पॉइंटचा फिल्डरला बीट तर केलंय, पाठला केला जातोय, बट हा बॉल जर अंततः आपण पाकलं तर चांगली फिल्डिंग यावेळेस प्रतीक विशेषच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बॉल फील्ड केला आणि तोपर्यंत 2 धाबा इथे कंप्लीट केल्या जातील आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळही दरम्यान इथे समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा बनवण्यात आला, म्हणजे रिमेनिंग इथे 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे आणि जिंकण्याकरिता इथनं आवश्यकता असेल 39. चांगली फिल्डिंग प्रतीक विशेषची. मगाशी एक झेल सोडला होता, परंतु यावेळेला टीमसाठी धावा वाचवल्यात त्याने 2, आणि हेच करावं लागेल. ज्यावेळेला तुम्ही 68 धावसंख्येचा पाठलाग करताय विरोधी संघ, त्यावेळेला तुम्हाला धावा थांबवणं गरजेचं आहे आणि प्रतीक विशेषने ते करून दाखवलंय. मगाशी 5 धावा थांबवल्या, षटकार वाचवला तुषार शेळकेन यांनी. आता प्रतीक विषय होता इन फ्रेम, त्यामुळे ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय. धावा झाल्यात 29 आणि आता धावा करायचे 39 येणाऱ्या 18 बॉलमध्ये. का फिल्डिंग डिपार्टमेंट नेहमीच महत्त्वाचा राहिला, कारण जेव्हा तुम्ही फील्डमध्ये चांगले एफर्ट्स घेता तेव्हा तुम्ही करता तुमच्या बॉलरला मोटिवेटही करता, टीममध्ये पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअरही क्रिएट करता आणि ते कार्य आतापर्यंत मी म्हणेन चॅलेंज स्पोर्ट्सच्या प्रत्येकी खेळाडूने केलं आहे. तुषार शेळकेचे आपण आउटफील्डमध्ये एफर्ट्स पाकले, त्यानंतर अगदी मागील चेंडू जो नुकताच आपण पाकला तिथे प्रतीक विशेषही चांगली फिल्डिंग झाली. एक कॅच ड्रॉप जरूर झालेली आहे, बट त्या व्यतिरिक्त मी म्हणेन फिल्डिंग जबरदस्त राहिली आहे आतापर्यंत या 3 षटकांमध्ये. अजूनही जर आपण मॅच पाकली तर 18 चेंडू शिल्लक आहेत, 39 धाब्यांची आवश्यकता आहे, 13 रन बरोबर इथनं बनवायचं आहे टीम वाशी इंडियन्सला. सामना अजूनही संपलेला नाही आहे. इथे एक जर चांगली इनिंग एखाद्या बॅटरकडून येते तर या 39 धावा इथनं चेज होऊ शकतात. तर या स्पर्धेमध्ये सुपर 6 मध्ये जे संघ आज दाखल होणार आहेत, या मॅच नंतर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्याचा ड्रॉ केला जाणार आहे. नेक्स्ट मॅचचे विजेता टीम अशी देखील एक चिठ्ठी बनवली जाईल दोन्ही टीमचे नावं टाकून. त्याच्यामुळे उद्याचे जे राऊंड आहेत ते कशा पद्धतीने असतील त्याची माहिती हे 3 षटक झाल्यानंतर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ड्रॉ केला जाईल. त्याच्याद्वारे लाईव्ह ड्रॉद्वारे उद्याचे सगळेच्या सगळे 5 सामने तुमच्या भेटीला आम्ही घेऊन येऊ. 3 सामने पहिले होतील, त्याच्यानंतर सेमीफायनल आणि फायनल असा उद्या शेवटचा दिवस आहे TDPLचा. त्याच्यामुळे ड्रॉ अगदी थोड्याच वेळामध्ये प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जाईल. चांगला पंच इथे पाहायला मिळतोय आणि सुपर 3 मध्ये ज्यावेळेला 3 संघ आपल्याकडे शिल्लक राहतील, रनआउटची संधी आहे आणि टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली. परत एक वेळा सांगतोय, सुपर 3 साठी ज्यावेळेला 3 संघ क्वालिफाय करतील उद्या 3 सामने झाल्यानंतर त्यावेळेला बॉल आउट केला जाईल. स्टंपला तुम्हाला हिट करावं लागेल, बॉल आउट होईल. जो विश्वचषकात झाला होता पहिल्या T20च्या भारतीय संघाने जिंकला होता, अगदी तसाच बॉल आउट इथे केला जाईल आणि त्यानंतर डिसाईड होईल कोणता संघ फायनल खेळेल आणि कोणते 2 संघ सेमी फायनल खेळतील या स्पर्धेमध्ये. ॲक्शन रिप्ले रनआउटचा. पहिल्यांदा फॉर्मल झाला क्षेत्ररक्षक, त्यानंतर दुसऱ्यांदा बॉल उचलला, फेकला आणि आता रनआउटची संधी होती. बॅट ड्रॅग चांगली केली आहे या बॅटरने आणि त्यामुळे निर्णय काय येतोय. नॉट आउट आहे. नॉट आउटचा निर्णय आलाय. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावा झालेल्या आहेत 31. मॅच ऑन. हा बॉल अपील होते आणि ती अपील उचलून धरली आहे. फलंदाज बाद इथे घोषित केलाय. कल्पेशला आउट इथे घोषित केलंय पंचांनी. धक्का बसलाय, विकेट आली आहे.
पार्टनरशिप या गोष्टीचा उल्लेख आपण याआधीही केला होता, कारण या क्षणाला जर या मॅचमध्ये कमबॅक करायचं आहे टीम वाशी इंडियन्सला तर पार्टनरशिप हवी आहे. कारण जर आपण आतापर्यंतचा जो खेळ पाहिला तर त्यामध्ये कुठेतरी रेग्युलर इंटरव्हल्सवरती विकेट गेलेत. त्यामध्ये अगदी मी म्हणेन कौतुक करेन केतनचं, त्यातनंतर पवनचं देखील एक चांगलं षटक राखलं. त्यातनंतर मागील षटकही आपण पाहिलं, 2 वाईट बॉल नंतर चांगला कमबॅक राखला रोहितचा. बॉलिंग आतापर्यंत चांगली, त्यातल्या त्यात फिल्डिंगमध्येही लाजवाब एफर्ट्स दिले जात आहेत. 31-3 हळूहळू आता टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये बदलाचे वारे येत आहेत. हळूहळू त्या टेक्नॉलॉजीचा वापर होईल, इम्पॅक्ट पाहिला जाईल, त्यानंतर विकेटला हिटिंग झालाय का बॉल ते पाहिलं जाईल. आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे जास्त दूर नाही आहे. टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये देखील ही टेक्नॉलॉजी येईल याच्यामध्ये शंका नाही आहे. हाईट फॅक्टर पाहिली जाईल बॉलची, ते दिवस जास्त दूर नाही आहेत आणि त्यावेळेला होईल दूध का दूध आणि पाणी का पाणी. कदाचित पुढच्या TDPLला तो विचार केला जाईल जलपेश भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून, कारण बदल पाहिजेत. कुठल्याही स्पर्धेमध्ये बदल पाहिजेत. दरवर्षी तुम्ही या वर्षी काय केलं त्याच्यापेक्षा पुढच्या वर्षी काय करता याच्याविषयी चर्चा होते आणि त्याच्यामुळे कदाचित मी जे आज बोलतोय ते यांच्या कानावर पडेल आणि पुढच्या वर्षी कदाचित तो इम्पॅक्ट, त्या सगळ्या गोष्टी, बॉलची हाईट, पिचिंग कुठे झाले, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. 15 बॉलमध्ये 36 धावांची गरज आहे. अजूनही मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत, कारण यानंतर डोंबिवलीचे 2 ताकदवान संघ एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत. जितू रिची निलेश 11 डोंबिवली त्विषा स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध SSCC डोंबिवली म्हणजे साई शेलार निलेश मात्रे यांचा देखील संघ आहे. मजा येईल त्या मॅचमध्ये. येस, प्रत्येकी वर्ष आपल्याला TDPL मध्ये फार चांगले अपडेट्स पाहायला मिळतात आणि याही पर्वामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर फार चांगली मॅनेजमेंट ऑल ओव्हर GTCची टीम. त्यानंतर आमचे त्रिमूर्ती जलपेश दादा भोईर, तेजस दादा पाटील, त्यानंतर सुशीलजी पाटील यांचा आवर्जून आपण उल्लेख करूया, कारण एक फार मोठा प्लॅटफॉर्म ठाणे डिस्ट्रिक्टमधल्या प्रत्येकी खेळाडूसाठी यांनी उभा केला आहे. आणि आजची ही 7वी रात्र सुपर 12च्या मॅचेस फार मजा आली. एकूण एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. ओ फटका चांगला आहे, ओहो पडला आणि डायरेक्ट बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फॉलिंग फटका होता, पडला, धडपडला. मयूर दातीलकर याच्यासाठी तर जाणला जातो. झोपे शॉट. चांगला फटका, साइड अँगलने हे दृश्य चांगलं होतं. आणखीन एक वेळा दाखवलं जाईल. पाय शफल झाला, त्याच्यानंतर मागचा पाय वाकवला, तो स्लिप झाला आणि नंतर झोपला, तरी देखील बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. मला आठवण झाली त्या दिवशी महेंद्र मागेच्या शॉटची, त्याने हेलिकॉप्टर समोर मारला, परंतु याने मिडविकेटला हा षटकार ठोकलाय. 14 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 30 धावा हे समीकरण आहे. मॅच ऑन. मयूर दातीलकर जोपर्यंत आहे तोपर्यंत मॅच मध्ये ती रंगत आपल्याला कायम पाहायला मिळणार आहे. ठाणे विरुद्ध रायगड हा देखील सामना मला आठवतो उल्वे नोडमध्ये झालेला. तिथे मयूरने काय बॅटिंग केली होती टीम ठाणेकडून खेळत असताना. परंतु पुढच्या सामन्याची चर्चा आता सुरू होईल, कारण 2 डोंबिवलीचे दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. त्विषा जितुरीची निलेश डोंबिवली आणि दुसऱ्या बाजूला SSCC डोंबिवली. निलेश मात्रे आणि प्रमोद मात्रे यांना नेहमीच तुम्ही एकमेकांच्या विरोधात पाहिले, परंतु पुढच्या मॅचमध्ये त्यांची दोन्ही मुलं एकमेकांच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज आहेत. नक्की तो सामना पाहायला विसरू नका, कारण एका टीममध्ये प्रमोद मात्रे यांचे चिरंजीव रिची मात्रे खेळताना दिसतात आणि दुसऱ्या टीममध्ये निलेश मात्रे यांचे चिरंजीव ओम मात्रे खेळताना पाहायला मिळतात. हाही सामना पाहायला विसरू नका, कारण आता जनरेशन चेंज होत आहे. वडिलांची जागा मुलं घेत आहेत क्रिकेटमध्ये. 14 बॉल 30 धावा. परत एक वेळा झोपून शॉट, बॉलला उडवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मयूर दातीलकरच्या बॅटमधून हा दुसरा षटकार. बड्या खराब परिस्थितीमधनंही आपल्या टीमला विजयाची दिशा मी दाखवू शकतोय हे दाखवलंय मयूर दातीलकरने. 2 जबरदस्त फटके आणि कमबॅक करून दिले वाशी इंडियन्सला मॅच मध्ये. नागावचे सिंगर संजय पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे. आता जर तिसरा षटकार लागला तर 1000 रुपयाचं पारितोषिक मयूर दातीलकरला दिलं जाईल. दुसरा हा फटका पाहायला मिळतोय. फॉलिंग स्वीप, पडला तरी देखील
ताकद जनरेट केली आणि बॉलला फेकले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, परंतु डीजे हंश चंद्रकांतजी फुटाने यांनी काय गाणं वाजवलं होतं, तूने दिल पे चलाई चुरिया. इथे गोलंदाजाच्या हृदयावर ते सपासप वार केले जात आहेत बॅटर कडून. तिसरा येईल का? परफेक्ट यॉर्कर. बॅक टू द बॉलर खेळलाय. फिल्डर येतील मिड ऑनला, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने आकार घेते. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 45, म्हणजे 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये धावा करायच्या 23. 12 चेंडू 23 धावा. बारा 23. कुठेतरी एका क्षणाला असं वाटत होतं मागील षटकामध्ये जेव्हा 3 चेंडू झाले होते तेव्हा 3 चेंडू मध्ये जर आपण पाहिलं 3च धावा होत्या असं वाटत होतं. चॅलेंज स्पोर्ट सध्या सगळीला वेगाने पुढे चालली आहे, बट 2 चांगले फटके तिथे मयूरचे आले आणि हाच तो मयूर ज्याने हे 2 महत्वाचे फटके सजवले. त्यांनी ते असे, पहिला मिड विकेट रिजन मध्ये झोप्या शॉट आणि त्याच्यानंतर हा फॉलिंग स्वीप पडला आणि स्क्वेअर लेगला उडवला. तिथून तर हा सामना बदललाय. 12 बॉल आणि 23 धावा हे समीकरण आहे. मॅच ऑन. आता हा सामना चांगला रंगेल. मयूर काय खेळतोय पहा. हा जो फटका होता हा दुसरा फटका होता. ओ यावेळेला बीट झाला बॅटर, विकेट कीपर आणि त्याचबरोबर फाईन लेगचा फिल्डर. अंपायरचा इशारा वाईड बॉल, पंजा मिळेल. एका एका धावेचं महत्व वाढलंय, बट इथे 5 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. लकी 5 धावा मी नक्कीच म्हणेन. धावफलक आता 5 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 50 धावा धावफलकावरती. आता 18 धाव्यांची आवश्यकता. 12 बॉल 18 धावा. पहिलाच बॉल फुल टॉस मिस केला, परंतु मागे मिस झालाय. परत एक वेळा फॉलिंग स्वीप पडलाय डीप मध्ये. फिल्डर आहे आणि तिथे एक धाव मिळताना दिसेल. फडकेपाडा गावचा हा खेळाडू आणि ज्या पद्धतीने मयूरने आतापर्यंत झाडू शॉट मारलेत, मला वाटतं फडकेपाडा हे गाव टीएमसी मध्ये येतं आणि ठाणे महानगरपालिकेचा स्वच्छता सर्वेक्षणाचा ब्रँड अँबॅसेडर करायला काही हरकत नाहीये. जर आयुक्त ऐकत असतील तर पुढचा ब्रँड अँबॅसेडर मयूरला करायला काही हरकत नाहीये. ज्या पद्धतीने त्याने आतापर्यंत हे झाडू शॉट मारलेत, लाजवाब खेळ. अफलातून बॅटिंग. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉलमध्ये अजूनही 17 धावांची गरज आहे. 11 बॉल 17 रन. प्रेशर हे दिसतंय गोलंदाजावर, कारण सातत्याने वारंवार फिल्डिंग मध्ये बदलाव चेंजेस येतात. खरं मयूर नॉन स्ट्रायकिंग एंडला गेला ही जमेची बाजू आहे, परंतु समोर फलंदाज आहे प्रीतमसाठी हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर आहे तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मयूरने ते 2 धावा कंप्लीट केल्यात आणि प्रीतेश सांगतोय स्ट्रायकिंग एंडला थ्रो का केला नाही. इथे 2 धावा मिळतील. दबाव आता चॅलेंज टीमलाही जाणवतो. तसेच संजय पाटील सिंगर नागावसे यांच्या माध्यमातून मयूरच्या प्रत्येकी 6साठी 500चं पारितोषिक आहे आणि कुठेतरी मी म्हणेन
चॅलेंज टीम जर आपण मागील षटक पाहिलं तर पुढे होते, बट सडनली मयूरचा बॅटिंगचा जोरावरती वाशी इंडियन्स आता या मॅच मध्ये पुढे. शांतता पूर्णपणे मैदानावर. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 10 बॉल मध्ये आता 15 धावांची गरज आहे. मैदानामध्ये प्रीतम पाटील जो ऐरोलीचा खेळाडू आहे त्याच्याकडून अपेक्षा आहेत. पुढचा बॉल पवनचा समोर टाकलाय, फटका परत एक वेळा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हवेत आहे. डीप मध्ये फिल्डर येत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आताही त्याच एंडला थ्रो केलाय. परत तेच म्हणेल प्रितेश की या एंडला का थ्रो करत नाही, आणि तेच झालंय. परत एक वेळा चुकीच्या एंडला थ्रो होतो आणि त्याचा फायदा मिळतोय प्रीतमला. मिस्टेक्स होत आहेत फिल्डिंग मध्ये, आता कुठेतरी इथे मिस्टेक्स होत आहेत. पहिल्या 3 षटकांमध्ये जिथे आपण चर्चा करत होतो की फिल्डिंग चांगली होती, बॉलिंग चांगली होती, बट सडनली पूर्णपणे गोष्टी चेंज झालेल्या आहेत. परिस्थिती आता वाशी इंडियन्स टीमच्या बाजूने झुकलेली आहे. त्याचं एकमेव कारण मी म्हणेन मयूर दातेलकर. आणि हा पा का नाराज होता हा खेळाडू, कारण दोन्ही वेळेला थ्रो जो होता तो बॉलर एंडलाच फेकला आणि त्याचमुळे प्रितेश रिएक्शन स्पष्ट आहेत. तो सांगतोय की मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की या एंडला थ्रो पाहिजे, आणि काय टेलिकास्ट होतंय जीटीसीचं. या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. ज्यावेळेला तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी टिपताना मजा येते कॉमेंट्री करायला. फुल टॉस होता, ऑन साइडला ड्राईव्ह केल्या, परत एक वेळा एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता करणारच नाहीये कारण प्रीतम थकलाय. ज्या पद्धतीने तो धावतोय, मयूर दातीलकरची रनिंग पा, तो काय वेगाने धावला. आणि आता 8 बॉल मध्ये धावा करायचे 12. 8 चेंडू 12 धावा. येथे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत, कारण पवनच्या माइंड मध्ये इथे एक गोष्ट क्लिअर आहे की बाउंड्री द्यायची नाहीये. जर अंतिम षटकामध्ये 9-10 रन्स जरी उरल्या तरी सुद्धा ही लढत फार चांगली होऊ शकते. इथे 2 चेंडू मॅटर करतील दोन्ही टीमसाठी. मयूरचा हा प्रयत्न असेल, एखादी बाउंड्री जर इथे आली तर कुठेतरी या मॅच मध्ये ते पुढे जाऊ शकतात. 8-12चं समीकरण. 8-12. परत एक वेळा झोपलाय, स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगलाच बॉल थांबतोय, तोपर्यंत एक धाव लेग बायच्या स्वरूपात मिळेल आणि एक धाव आली. त्याच्यामुळे आता समीकरण आहे या मॅच मध्ये 7 चेंडू 11 धावा, 7 बॉल 11 रन. काय सामना रंगला. या आधी एक क्लोज एन्काउंटर आपण पाहिलं आणि आताही तेच प्रेक्षकांच्या मनाला आवडेल असा सामना. रफ अँड टफ मॅच सुरू आहे, दोन्ही बाजूंनी स्ट्रगल केलं जात आहे. अजूनही हा प्रश्न नक्कीच आहे की या मॅच मध्ये जिंकेल कोण. 7-11चं इक्वेशन. बीट केलंय फलंदाजाला आणि इथे बॅटची कडा घेत असताना विकेट मात्र मिळताना दिसेल. फलंदाज बाद होतोय. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि शेवटच्या ओव्हर मध्ये 11 धावांची गरज आहे वाशी इंडियन्सला हा सामना जिंकण्यासाठी. चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडीच्या विरुद्ध खेळत असताना 6 चेंडू 11 धावा. कारण 6 मध्ये 11 धावा चेज केल्या जाऊ शकतात. इथे 6 चेंडू इथे डिसाइड करतील की सुपर 6 मध्ये पोहोचणारा पुढचा संघ कोणता असणार आहे. टीम चॅलेंज असेल की टीम वाशी इंडियन्स. 6-11. पण महत्वाची गोष्ट कोणाला एक राहिली की मयूर मैदानाच्या आतमध्ये. पवन केनेचं हे मागचं षटक आणि पवन केनेच्या त्या ओव्हर मध्ये धावा आलेल्या आहेत. 6 बॉल मध्ये आता 11 धावांची गरज आहे. आणि आता 6 बॉल मध्ये 11 धावा हे समीकरण आहे. पवनचं षटक पहिल्याच बॉलवर तो खराब बॉल आला, त्या एक्स्ट्रा धावा मिळाल्या, तिथूनच सामना बदललाय. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. क्लोज एन्काउंटर आहे या मॅच मध्ये. इथे पैसा वसूल होईल प्रेक्षकांचा. हळूहळू आपण मध्यरात्रीच्या दिशेने वाटचाल करतोय. ऑलमोस्ट 11:25 झालेत आणि गोलंदाजीसाठी आलाय लास्ट ओव्हर मध्ये अविनाश शेळके. आणि हे शेळके ब्रदर्स आहेत. त्या दिवशी ज्ञानेश्वर शेळके होता, आज अविनाश शेळके.
तुषार शेळके देखील टीम मध्ये, हे शेळके ब्रदर्स म्हणून तर पोगावच्या टीमचं नाव असतं. आणि आता तो गोलंदाजीसाठी येईल. 6 चेंडू 11 धावा हे डिफेंड करण्याचं स्वप्न उराशी बाळगून चॅलेंज स्पोर्ट्स कडून गोलंदाजी होईल वाशी इंडियन्सच्या विरुद्ध. परंतु आताही भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेले, त्या सगळ्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. अफलातून मॅच इथे रंगत असताना ऑलमोस्ट 10,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत. याही सामन्याचा TDPLचा त्या सगळ्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. जलपेश भोईर एक चांगले उद्योजक, मोठा गावचे GTC म्हणून, मिस्टर GTC म्हणून त्यांची एक वेगळी ओळख, ही वाहिनी त्यांनी निर्माण केली, अनेकांना रोजगार निर्माण करून दिला. त्याचबरोबर डायगर गावचे युवा उद्योजक तेजस पाटील आणि सुशील पाटील आमचा जवळचा मित्र यांनी ही स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 5वं पर्व निळजेच्या क्रीडांगणावर ही स्पर्धा रंगत असताना शेवटचे 6 बॉल आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅचचा रिदम तोडू नका, फास्ट खेळा, कारण याच्यानंतर 2 दिग्गज संघ खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. पुढचे दोन्ही संघ आपल्याला डगआउटच्या जवळ यायचंय, लगेचच तुमचाही सामना सुरू केला जाईल. 6 बॉल 11 धावा. पहिला बॉल यॉर्करचा प्रयत्न होता, हलक्या हाताने डिग आउट केलाय, डीप मध्ये फिल्डर येतात. दुसरा धावेचा प्रयत्न मयूर करतोय, थ्रो आलाय आणि इथे जावं लागेल मयूरला. डगआउटच्या दिशेने विकेट आली आहे, आवश्यकता नव्हती. हेच तर मगाशी प्रीतेश सांगत होता की थ्रो माझ्या एंडला करा, विकेट कीपर एंडला करा, आणि तो आता शेवटी थ्रो येतोय. फलंदाज बाद. जी विकेट हवी होती चॅलेंज स्पोर्ट्सला, कारण कुठेतरी या मॅच मध्ये जर आपण पाहिलं, मयूर जोपर्यंत मैदानाच्या हातामध्ये होता चांगली लढत त्याने इथे दिली आणि त्याचाच बॅटिंगच्या जोरावरती अजूनपर्यंत वाशी इंडियन्सच्या मॅच मध्ये फाईट करत आहे. पण पवन करत काय होता हा प्रश्न होता. आउट जरी झालाय फलंदाज, परंतु हा ऍक्शन रिप्ले पहा. चेस फक्त त्या पटलावर खेळत नाही, क्रिकेटमध्ये देखील चेस खेळलं जात. आणि पहा, पवनच्या हातातून बॉल निसटला आणि त्याच्यानंतर त्याने थ्रो केलाय. कदाचित मुद्दामून हा ब्लफ केलेला असावा. त्याला माहिती होतं मयूर दुसरा धावेचा प्रयत्न करेल आणि मयूर त्याच्यानंतर दुसऱ्या बॅटरला सांगत होता तू का धावला. शेवटी जर तरला महत्व नाहीये या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. इथे प्रत्येक रन महत्वाचे, प्रत्येक विकेट महत्वाचे. हा जो अँगल आहे ना, हा जो अँगल आहे तुम्हाला पाहायला मिळतो सगळ्यात टॉपचा अँगल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मी आतापर्यंत 2012 पासून कॉमेंट्री करतोय, छोटी कारकीर्द आहे, परंतु या अँगलने आतापर्यंत कुठल्या स्पर्धेचं टेलिकास्ट मी पाहिलेलं नाहीये. कारण हा सगळ्यात टॉपचा अँगल आहे. जिथे आपलं पॅव्हलिन आहे त्या पॅव्हलिनच्या वर कॅमेरामॅन आहे आणि तो हा अँगल टिपतोय. पूर्ण पॅन व्हिडिओ या ग्राउंडची तुम्हाला दाखवली जाते. त्यामुळे GTCचं कौतुक आहे. 5 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 10 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. वड मॅच. परत एक वेळा बोलत तयार. शेवटचं षटक सुरू आहे. अविनाश शेळके चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय, स्ट्रेट मारलाय, एकदा मिळेल. परत एक वेळा दुसरा धावेचा प्रयत्न करणार नाही, कारण पवन भरपूर वेगाने थ्रो करतो. आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 4 बॉल मध्ये 9 धावा करायच्या आहेत. परत एक वेळा ती सुपर ओव्हर होईल का हा प्रश्न, आणि या प्रश्नाचं उत्तर पुढच्या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला मिळेल. दबाव आता वाढतो बॅटिंग टीमवरती, कारण कुठेतरी जर आपण पाहिलं 6 मध्ये 11 हवा होता, पण मयूरची विकेट कुठेतरी गेम चेंजिंग विकेट चॅलेंज स्पोर्ट्स साठी ते असू शकते. 4 मध्ये आता 9 करायचं आहे. 11,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात या सामन्याचा. 11,000 प्रेक्षक आता आपल्याबरोबर जोडले गेले, त्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 4 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. वड मॅच. काय सामना रंगलाय. पुढचा बॉल परत एक वेळा ओव्हर पिच बॉल आहे. बॉल हवेत आहे, एक्स्ट्रा कव्हर खाली येतोय, प्रयत्न सुरू आहे आणि बाउंड्री लाईनच्या आतमध्ये झेल टिपलाय. तुषार शेळके तिथे होता. शेळके ब्रदर्स पोगाव, म्हणजे पोगाव खुश असेल, परंतु मैदानामध्ये 2 शेळके ब्रदर्स चांगली कामगिरी करतात. फलंदाज बाद. साजरा करण्यात आला, त्याने समजतं की या विकेटचं महत्व काय होतं. कुठेतरी या ओव्हरमध्ये जे 2 विकेट्स आलेले आहेत ना, त्या अनुसरून हा सामना सध्याचा घडीला चॅलेंज स्पोर्ट्स टीमचा बाजूने झुकलाय. कारण इक्वेशन चेंडू शिल्लक येते 3 आणि 3 मध्ये अजूनही करायचं आहेत रन्स 9.
9 धावांची गरज आहे. त्या दिवशी ज्ञानेश्वर शेळके होता, आज अविनाश शेळके. हे दोन्ही बंधू आहेत. मी मगाशी देखील याचा उल्लेख केला होता आणि पहा काय जल्लोष करतायत. डीप मध्ये तुषार शेळकेने हा झेल टिपलाय आणि तुषार शेळके ने हा झेल टिपलाय. तोही भाऊ आहे. छोट्या भावाने बॉल टाकलाय आणि मोठ्या भावाने झेल टिपलाय. इम्पॅक्ट प्लेअर आलाय आता प्रमोद चौधरी. फलंदाजीसाठी आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 धावांची गरज आहे. पुढच्या दोन्ही टीमने तयार राहायचंय आपल्या डगआउट जवळ. लगेचच सामना सुरू केला जाईल आणि त्याच्या अगोदर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ड्रॉ केला जाईल सुपर 6 चा. पहिले 3 सामने होतील आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला 3 संघ आपल्याला मिळतील उद्या बॉल आउट केला जाईल. त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल डिसाइड होईल. परंतु आता 3 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. प्रमोद चौधरी सध्या फलंदाजीसाठी तयार. चांगला बॉल ऑन साइडला बळवला. डीप मध्ये फ्लिक करत असताना एक धाव कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये. म्हणजेच काय आता बॉल शिल्लक आहेत 2 आणि 2 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी 8. परंतु हे दृश्य मला आवडलं. ज्यावेळेला बॅटला पाय लागला त्यावेळेला त्या बॅटच्या पाया पडलाय यष्टीरक्षक प्रितेश पाटील. परिस्थिती आता बिकट झालेली आहे. पण या बिकट परिस्थितीमध्ये तिखट खेळ आता गंगाधर इंगोळेचा आपल्याला पाहायला मिळेल का? 2 चेंडू शिल्लक आहे. 2 मध्ये 8 करायचे. ज्या बॅटने तुमचा मान राखलाय, ज्या बॅटने तुम्हाला सन्मान दिलाय, पहा तिथे लगेचच तो त्या बॅटच्या पाया पडताना दिसला. हीच तर खरी क्रिकेटची ओळख आहे. 2 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. हे समीकरण या मॅच मध्ये आता इथे कमीत कमी 1 धाव तरी काढावी लागेल. फुल टॉस डाऊन द ग्राउंड. चांगला फटका, स्ट्रेट हिट आणि हा काळा पडद्यावरची रेष आहे. बॉल सीमा पार आहे. येतात चौकार आहे. होतो की या बिकट परिस्थितीमध्ये तिखट खेळ दाखवावा लागेल गंगाधरला आणि हा चौकार इथे आलाय आणि या फटक्याने सामन्यामध्ये जिवंत ठेवलंय. कडक मॅच. 1 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. ओ काय सामना रंगलाय. विलासराव पाटील साहेबांचा संघ आहे ज्यांनी एमसीए चा पहिला क्लब भिवंडी मध्ये आणला होता आणि त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. 1 बॉल 4 धावांची आवश्यकता. गंगाधर इंगोले मैदानामध्ये आहे. सामना आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. परत एक वाला फटका फसलाय. 3 धावा होतील का धावून? 1 कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रन आउट आणि चॅलेंज स्पोर्ट्स ने हा सामना इथे जिंकलाय. पराभूत केले वाशी इंडियन्सला. मागचा सामना देखील रोमांचक. हा सामना 2 धावेने जिंकलाय चॅलेंज स्पोर्ट्सने. अभिनंदन विलासराव पाटील साहेब, जय पाटील, मयूर पाटील ज्यांचा हा संघ आहे. त्या दिवशी आपण पाहिलं ज्ञानेश्वर शेळके, आज चमकलाय अविनाश शेळके आणि त्यातल्या त्यात तुषार शेळकेने वाचवलेले षटकार आणि पकडलेले झेल. प्रितेश पाटील खुश आहे. परंतु एक आवर्जून उल्लेख करेन या टीमचा ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आज आलेला नाहीये खेळण्यासाठी. तरी देखील चॅलेंज निर्माण केलं आणि हा सामना जिंकलाय. त्याबद्दल हार्दिक अभिनंदन चॅलेंज स्पोर्ट्स. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय सचिन भोईर याला, ज्याने 40 धावा केल्या पहिल्या डावामध्ये आणि त्याचमुळे एक चांगली धावसंख्या उभारली गेली. हा ऍक्शन रिप्ले शेवटच्या बॉलचा 2 धावेने हा सामना इथे जिंकलाय चॅलेंज स्पोर्ट्सने. 1 धाव कंप्लीट झाली. 4 धावा करायच्या होत्या आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउट झाला. वाशी इंडियन्स हॅडलक नंदकुमार भोर आणि संजय चौगुले यांचा सन्मान केला जाईल. दोन्ही संघ मालकांनी या आणि त्यानंतर ड्रॉ केला जाईल उद्याच्या सुपर 6 चा. त्याच्यामुळे ड्रॉ साठी देखील सगळ्यांनी तयार राहायचंय. अभिनंदन टीम चॅलेंज स्पोर्ट्स. अभिनंदन जय पाटील, मयूर पाटील आणि विलासराव पाटील साहेब. थँक्यू सो मच कुणालजी. या टीम ओनरला विनंती असेल की आपण सन्मान्य मनोजजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण यांना सन्मानपणास देतो. प्रतिमा पहिला खेळ पाहायला मिळाला सचिन भोईरचा.
सचिन महत्वाची मॅच होती सुपर 12 ची मॅच आणि